आणि आज देशभरात तसंच राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतोय। आपण त्याची थेट दृश्य पाहणार आहोत। दहीहंडी ही मुंबईची आणि ठाण्याची शान असते। मोठ्या संख्येने इथे लोक गर्दी करत असतात आणि आता ही दृश्य आपण पाहतोय घाटकोपरमधील राम कदम यांची दहीहंडी या ठिकाणी आहे। राम कदम स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। गणपती बाप्पा मुंबईसह ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं इथे गोविंदा पथक येत असतात, सलामी देत असतात। त्याचबरोबर अनेक ठिकाणी राज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। गोविंदा पथकांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर महिला गोविंदा पथक ती सुद्धा सज्ज आहे। त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। घाटकोपरमधली ही दृश्य पाहतोय आपण। दहीहंडीचं पूजन केलं जातंय। राम कदम यांनी सुद्धा या दहीहंडीचं पूजन केलेलं आहे। महिला पथकांना त्रास देऊ नका, सर्व मुलांना सांगतो थोडं लांब राहा महिला पथकांपासून, आता जाम मार झाला। थोडे पाठीला वरती त्याला वरती गेलं सांग बाबू। मागे घ्या ना यार, अरे गरज नाही रे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सावकाश सावकाश, पकड पकड पकड। आरामात। माझ्या सगळ्या गोविंदा पथकांना विनंती आहे, जो कोणी वरती जाणार त्याला सांगा त्याला वरती हार्नेसने टाईट केलंय, त्यामुळे घाबरू नका। आता त्यांनी त्याला पकडता पकडता तो खाली पडला। ठीक आहे, साऊंड। इंडिया चमकाती रस्ते में ना जा, मंचला भी है गोकुल का राजा, मंचला महिला बँडी बदल का राजा। महिला गोविंदा पथक हात लावणार, थांबा, त्यानंतर संधी देतो। महिला गोविंदा पथक मागे सगळे पाठी व्हा, त्यांना हात लागला तर लक्षात ठेवा, पाठी व्हा सगळे। या उत्सवामध्ये 6 बॉईज हे सार्थक लावणार आहेत आणि अतिशय उत्तम असे 4 थर उभे राहिलेले आहेत आणि पुढचे 3 एके आता उभे राहत आहेत। आणि 7 थर उभे राहिलेले आहेत। 6 बॉईजच्या अभिनंदन। आणि यानंतर इथे MMRE गोविंदा पथकाला मी विनंती करणार आहे। त्यांचे जे ऑपरेशन जे आहेत ते ऑपरेशन देखील आपण मोफत करून देणार आहोत। तर त्याच्यामुळे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि आई वडील हेच खरे परमेश्वर आहेत असा संदेश देणारी ही भारतातील सर्वात मोठी दहीहंडी। म्हणजे एका ठिकाणी दहीहंडीसारखा उत्सव साजरा करायचा, तो श्रीकृष्ण जन्माच्या उत्सवाचा सोहळा आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी पण घ्यायची। आणि ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला तेच आईवडील आपले खरे परमेश्वर आहेत, हा संदेश आम्ही गेली 15 वर्ष देण्याचा प्रयत्न करतो। आपण पाहिलं असेल, शाहरुख खानपासून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी या गोपाळांसोबत प्रेरणा देत शपथ घेतली की आम्ही आमच्या आईवडिलांचा सन्मान करू, त्यांच्याबरोबर चांगलं वागू, त्यांना दुखवणार नाही। तर अशा प्रकारचा एक संदेश देणारी, समाजहित, समाजाचं भान लक्षात घेऊन समाजहित जपणारी ही दहीहंडी। रामकदम साहेब, तुमच्याबरोबर अनेकांनी दहीहंडी सुरू केली, त्यातले काही जण आज ते उत्सव साजरा करत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करत नाही, तुम्ही मात्र सातत्य ठेवलं, कारण काय आहे या उत्सवाचं इतकं महत्त्व तुमच्या लेखी का आहे? 2009 मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा दहीहंडी साजरी केली, मला आठवतंय अजूनही, साधारणतः 8-1 हजार छोटे मोठे म्हणून बॅनर्स मी पूर्ण मुंबईत लावले होते।
अगदी खोपोलीपासून ते इकडे अलिबागपर्यंत असे ते बॅनर्स लागले होते. फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मी दहीहंडी साजरी केली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या ज्याला आपण म्हणतो की इतरही ठिकाणी साजरी व्हायला सुरुवात झाली. आता जे साजरे करत नाही आहेत ते का करत नाहीत तो त्यांचा विषय आहे. पण ही गोष्ट खरी आहे की काही लोकांनी दहीहंडी बंद केली. कदाचित खर्च हे त्याच्यामागचं कारण असावं. रामप्रताप साहेब, एक राजकीय प्रश्न. काल महाविकास आघाडीची बैठक झाली. मुंबईतल्या जागा वाटपाला घेऊन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये सध्या हमरीतुमरीचं वातावरण दिसून येत आहे. महायुतीचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहे आणि त्यांच्या हमरीतुमरीबद्दल तुम्ही काय सांगा? आमच्या महायुतीमध्ये कुठलीही हमरातुरी नाही आहे. आमच्याकडे देव माणसं. आपण स्टेजवर पाहिलं असेल आदरणीय देवेंद्रजींचे मुंबईभरात बॅनर लागलेत आणि त्यांची देव माणूस म्हणून ओळख आणि ते असतील स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा आहे, हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. आणि अजेंडा एकच आहे, गोरगरिबाचं कल्याण. महाविकास आघाडीचा अजेंडा काय? वसुली. त्याच्यामुळे ज्यांचा अजेंडाच वसुली आहे त्यांच्यामध्ये भांडणं होणं स्वाभाविक आहे. आमचा अजेंडा वसुली नाही आहे. आमचा अजेंडा 24 तास गोरगरिबांसाठी काम करणं अजेंडा आहे. तर त्याच्यामुळे कुठलेही वाद नाहीत. आम्ही एकत्रच लढू, युतीमधून लढू पण आणि पुन्हा सरकार पण स्थापन करू. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत आहे. पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या योग्य आहेत का? फार महत्त्वाचे कलाकार आपण इथे बोलवलेले आहेत इथे आपण परफॉर्मन्स करण्यासाठी.